नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये तिलोत्तमाच्या हातातून आता औक्षण करताना आता देवा आणि ते औक्षणाचे ताट खाली पडलेले असते. तिलोत्तमाला आता धक्का बसलेला असतो. सावलीकडे रागाने बघत तिलोत्तमा म्हणते की सारंग, मला तुझी खूप काळजी वाटते आणि आत्ताच्या आत्ता या मुलीला जायचं सांग. सारंग आता सावलीला समजावतो आणि सावली आतमध्ये जाते. तर तेवढ्यात आता तिलोत्तमाला समजावत सारंग म्हणतो, हे बघ आई, असं काहीच होत नाही. तू उगाच या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नको. आणि पटकन आता बबलूकडे बघत आता सारंग त्या बॉलमुळे ते ताट खाली पडलेलं असतं, तो बॉल बबलूकडे फेकतो आणि म्हणतो की पुन्हाच खेळताना लक्ष देऊन खेळत जा. तर बबलू म्हणतो ठीक आहे. आणि त्यानंतर आता खाली पडलेला दिवा तिलोत्तमा उचलते. दिवा आता विझलेला नसतो आणि तो पेटताच असतो. ते बघून तिलोत्तमा खुश होते. पटकन आता साखरेचा प्रसाद तिलोत्तमा आता सारंगला देते. सारंग आता खुश होऊन चंद्रकांत आणि तिलोत्तमाच्या पाया पडतो. तिलोत्तमा म्हणते की सावकाश आणि जपून जा बरं. सारंग आता ठीक आहे असे म्हणत दोघांकडेही बघतो. इकडे आता सावली ही रस्त्याने जात असते आणि तेवढ्या सावलीला आता वासुदेवाचे बोलणे आठवते. वासुदेवाने सांगितलेले असते की हे बघ मुली, तुझं सौभाग्य धोक्यात आहे. तेवढ्यात ते आता सगळं आठवून सावली विचार करते की विठ्ठला, अरे तू कसला संकेत देतोयस रे मला? असा भीती घालणारा संकेत मला तू देत जाऊ नकोस. आणि असा विचार करत आता सावली जात असताना सावलीच्या मोबाईलवर कॉल येतो आणि तो फोन आता अमृताने केलेला असतो. अमृता म्हणते, सावली तुला आत्ता एक गाडी येईल तिकडून न्यायला. त्याच गाडीतून तुला पुन्हा माघारी यायचंय. सावली आता अमृताचे आभार मानते आणि म्हणते, वहिनी अहो तुम्ही किती करताय हो माझ्यासाठी. अमृता म्हणते की काहीच नाही ग सावली, उगाच तू काहीच बोलू नकोस आणि चल फोन ठेवते. असे म्हणत आता अमृताने फोन ठेवलेला असतो. इकडे आता सारंग देखील आता मीटिंगला जाण्यासाठी त्याच्या कारमध्ये निघालेला असतो. सावलीसुद्धा आता घराच्या बाहेर आलेली असते. सारंग त्याची कार आता सावलीसमोर आणतो आणि म्हणतो, सावली चल मी तुला सोडतो. सावली म्हणते, सारंग सर अहो तुम्हाला मीटिंगला जायचं आहे ना. सारंग म्हणतो, हो जायचं आहे पण तुला सोडतो चल. तेवढ्यात आता सावली तिच्या पिशवीतील नारळ बाहेर काढते आणि म्हणते, सारंग सर जाण्याच्या अगोदर तुम्ही हा नारळ गाडीला फोडताल का? आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो, सावली काय ग तू सुद्धा खूप अंधश्रद्धेवनी वागतेस. तेवढ्यात पाठीमागून ऐश्वर्या आता त्यांचे ते सगळे बोलणे ऐकत असते. सारंग म्हणतो की बरं जाऊ दे सावली, तुझ्या मनातली भीती दूर व्हायला हवी, त्यासाठी आपण करूयात हे. आणि पटकन आता गाडीचा सीट बेल्ट काढत आता सारंग गाडीच्या बाहेर येतो. ऐश्वर्या आता ते सगळं बघत असते. सावलीच्या हातातील नारळ घेत आता सारंग तो नारळ गाडीसमोर फोडतो आणि बाजूला आता तो नारळ आता फेकून देतो. सारंग म्हणतो, सावली चल बस आता गाडीत. आणि सावली प्रेमाने हसतच आता खुश होऊन गाडीमध्ये बसते. आणि पटकन आता सावली ही कारमध्ये बसते आणि सारंगसुद्धा कारमध्ये बसलेला असतो. इकडे त्यांच्याकडे बघत आता ऐश्वर्या विचार करते की ही मुलगी तर खूप इडियट आहे. ही बाहेर आता तिच्या मर्जीने तर चालली, पण पुन्हा ही मुलगी या घरात येणार नाही याचा मी पक्का विचार करून ठेवला आहे. आणि यासाठी तुला स्वर्गात पाठवावं लागलं ना तरीसुद्धा चालेल, अशी ऐश्वर्या आता सावलीकडे बघत विचार करते. आणि आता सावलीला मारण्याचा ऐश्वर्याने देखील प्लॅन केलेला असतो. इकडे आता सारंग त्याच्या कारमधून आता बाहेर येतो आणि पटकन पाठीमागून दुसरी कार आलेली असते आणि सावली त्या कारमध्ये बसते. इकडे आता ऐश्वर्यासुद्धा तिच्या गाडीत बसून सावलीचा पाठलागावरती आता लागलेली असते. सावली ही दुसऱ्या गाडीमध्ये बसताच आता ऐश्वर्या त्या गाडीकडे बघते. आणि इकडे आता ऐश्वर्याच्या डोळ्यासमोर सावलीचे बोलणे आठवते. सावली ज्यावेळेस जगन्नाथच्या घरी गेली होती त्यावेळेस मेंदळ्यांच्या घरी छोटी छोटी पावलं येण्यासाठी तिलोत्तमा मेंदळे या असूसलेल्या आहेत. आणि जर त्या घरात छोटं छोटं पावलं पुन्हा त्याचं आगमन जर झालं ना तर तिलोत्तमा मॅडम खूप खुश होतील आणि त्यांच्या हृदयातील असलेला प्रेमाचा झरा व्हायला लागेल. असे बोलणे जेव्हा सावलीने जगन्नाथला सांगितलेले असते ते सगळं आता ऐश्वर्याच्या डोळ्यासमोर येते. आणि ऐश्वर्या विचार करते की त्यासाठीच मी याची सगळी व्यवस्था केली. काही जरी झालं तरी या घरात पाळणा हालता कामा नये आणि या मुलीची सुद्धा मी कायमची व्यवस्था करून ठेवली, असे आता ऐश्वर्या विचार करते. आता सावली त्या कारमधून आता जंगलाच्या दिशेने रस्त्यावरून आता खूप दूरवर गेलेली असते. तेवढ्यात आता तो ड्रायव्हर एका ठिकाणी कार थांबवतो. कारमधून उतरत आता सावली म्हणते की दादा आपण इथे का उतरतोय आणि मंदिरात जायचं होतंय ना. तेव्हा आता ड्रायव्हर म्हणतो की पुढे आता गाडी काही जाणार नाही मॅडम, तुम्हाला इथूनच पायी पायी जावं लागेल. आणि हे काय इथे जवळच मंदिर आहे आणि जाताना पाण्याची बॉटल जवळ घेऊन जा बरं का, पाणीमध्ये मिळणार नाही. सावली म्हणते ठीक आहे काका. आणि सावली आता पाठीमागून
आता पाण्याची बॉटल घेऊन तेथून जाऊ लागते. एका झाडावरती शिवमंदिर मार्ग हे लिहिलेलं असतं. सावली ती पाठी वाजते तर तेवढ्यात पाठीमागून ऐश्वर्या तिच्या कारमधून तिथे आलेली असते. जात असताना शेजारीच एक आता दूधवाला असतो आणि मडक्यामध्ये आता अभिषेक करण्यासाठी सावलीने त्या दूधवाल्याकडून आता दूध घेतलेले असते. आणि त्यानंतर आता सावली रस्त्याने जात असताना त्या जंगलामधून दगड, गोटे, काटे, सगळे काही काड्या आणि सगळं काही आता सावलीच्या पायाला टोचत असतात. सावलीच्या पायाला वेदना होत असतात. त्या सगळ्या सहन करून आता सावली ही अभिषेक करण्यासाठी शिवमंदिरात चालत असते. सावलीला आता खूप त्रास होत असतो. तो सगळा त्रास सहन करून ते दुधाचे मडके घेऊन शिवाला अभिषेक करण्यासाठी आता सावली जाऊ लागते. जगन्नाथचे बोलणे आता सावलीला आठवलेले असतं. जगन्नाथने सांगितलेलं असतं, सावली हे व्रत खूप अवघड आहे बरं का. सूर्यास्तापूर्वी शिवाला म्हणजे महादेवाला अभिषेक करावा लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अनवाणी पायाने चालत जाऊन तेही कुठेही न थांबता हे सगळं व्रत तुला पूर्ण करायचं आहे सावली. आणि कुठेही थांबायचं नाही हे लक्षात येता सावली आता पुढे पुढे जाऊ लागते. आणि तेवढ्यात समोरून काही गुंड आता समोरच उभे असतात आणि सावली आता तिथे येताच ते गुंड आता तोंडाला रुमाल बांधून रागाने सावलीकडे बघत असतात. आणि तेवढ्यात एक भला मोठा गुंड आता सावलीच्या पाठीमागे उभा राहतो. तर समोर काही गुंड असतात. पटकन आता तो गुंड हळूच सावलीच्या पाठीमागे उभा राहून त्याच्या खिशातून रुमाल काढतो. सावलीचं लक्ष आता पुढे असते आणि पटकन तो गुंड आता पाठीमागून सावलीच्या तोंडाला रुमाल लावतो आणि सावलीचं तोंड दाबून धरतो. सावली आता त्या गुंडाच्या तावडीतून निसटण्यासाठी प्रयत्न करू लागते, पण त्या गुंडाने रुमालाने आता भरगच्च आता सावलीचं तोंड दाबलेलं असतं. आणि तेवढ्यात समोरून एक गुंड आता कंबल टाकतो आणि सावलीच्या अंगावर कंबल टाकताच सावलीचा जीव आता गुदमरू लागतो. इकडे आता त्याच वेळेस जगन्नाथ हा अस्मीच्या फोटोसमोर उभा राहून विचार करत असतो. तेवढ्यात पाठीमागून आता तिलोत्तमा तिथे येते आणि जगन्नाथची बायको म्हणते की अहो कसली आठवण आणि कसला विचार करताय. तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की आपल्या कलिंगाची आठवण आणि सावलीची आठवण याशिवाय आपल्या आयुष्यात आहे तरी काय. आणि आता अस्मी उपवास असल्यानंतर आता उपवासाची यादी कशी तयार करते आणि काय काय लागतं, कोणकोणत्या वस्तू आणायच्या ही कशी आता उपवासाच्या दिवशी आता अस्मी सांगत असायची, हे सगळं आता जगन्नाथला आठवू लागतं. जगन्नाथ म्हणतो की काळ खूप मोठा असतो आणि खूप कठीण असतो. कधी काळ कोणती गोष्ट घडून आणेल ना ते काही सांगता येत नाही. एखाद्याला काहीही नसताना मृत्यूच्या दाढेत कसं लोटायचं आणि सगळं काही घडलेलं असताना देखील मृत्यूच्या दाढेतून कसं कोणाला सुखरूप बाहेर काढायचं हे फक्त ठरवणारा एकच असतो आणि तो म्हणजे काळ. हे जगन्नाथ आता त्याच्या बायकोला समजावतो. आणि आता जगन्नाथची बायको म्हणते की मला तर आपल्या सावलीची काळजी वाटते. जगन्नाथ म्हणतो की आपल्या सावलीची तू काही काळजी करू नकोस. हे महादेव आहे ना, ते आपल्या सावलीला काहीच होणार नाही आणि विठ्ठल हे तर आपल्या सावलीची सावली बनून पाठीराखे आहे, तेव्हा तू काही सावलीची काळजीच करू नकोस, असे आता जगन्नाथ त्याच्या बायकोला बोलतो. इकडे आता लॅपटॉपकडे बघत राज हा आता सारंगला फोन लावतो. सारंग त्याच्या कारमधून जंगलातून जात असतो आणि सारंग आता राजचा फोन आल्याबरोबर कार थांबवतो आणि म्हणतो बोल ना दादा. तेव्हा आता राज म्हणतो की हे बघ तू मीटिंगला गेलायस का चाललाय. तर सारंग म्हणतो चाललोय. तेवढ्यात आता राज म्हणतो की हे बघ मी त्या वाडियाची ना सगळी बॅकग्राऊंड चेक केली आणि मला जरा त्यामध्ये रिस्क वाढते. तर सारंग म्हणतो की अरे बाकीच्यांना कुणाला तरी काही माहीत असेल ना ज्यांनी त्याच्यासोबत बिझनेस केला आहे. आणि तेवढ्यात आता राज म्हणतो की सगळ्यांचाच त्याच्याशी तसाच प्रॉब्लेम आहे. तेवढ्यात आता सारंग म्हणतो म्हणजे त्याला बिझनेस जमत नाही का. तेवढ्यात आता राज म्हणतो तसं नाही आहे, त्याने आत्तापर्यंत एका वर्षात 9 ब्रँचेस चालू केला आणि 9 ही डिझॉल्व झाल्यात. तर आता सारंग म्हणतो म्हणजे काय म्हणायचं आहे. आणि राज म्हणतो की ज्या पार्टनरसोबत त्याने आता हे सगळं चालू केलं होतं ना त्या पार्टनरची अचानक ॲक्सिडेंटल डेथ झाली. खूप सरप्रायझिंग आहे ना हे सगळं सारंग, तुला नाही वाटत का, असे राज आता सारंगला बोलतो. तेवढ्यात राज म्हणतो की लोकांनी हे सगळं यांनीच घडून आणलं आहे असे सांगतायत बरं का. तेवढ्यात आता सारंग म्हणतो की दादा अरे तुला माहिती ना बिझनेसमध्ये अशा अफवा लोकांकडून भरपूर पसरल्या जात आहेत, वास्तविक मात्र काही वेगळंच असतं. आणि त्यानंतर आता सारंग फोन ठेवतो आणि सारंग आता त्याच्या कारकडे जात असताना शेजारीच रस्त्यामध्ये पडलेला दगडावरती आता सारंगचा पाय अडखळतो आणि सारंग खाली रस्त्यावर पडतो. आणि सारंग खाली रस्त्यावर पडता क्षणी त्या क्षणी गाडीच्या पाठीमागून
घेऊन एक भला मोठा शेषनाग आता सारंगकडे सरपटत येऊ लागतो. आणि सारंग ते बघताच आता सारंगला सावलीचे बोलणे आठवते. सावलीने सांगितलेलं असतं की सारंग सर, तुम्ही ही मीटिंग, आजची मीटिंग उद्या नाही करू शकत का? आणि तिलोत्तमाच्या हातातून कसे औक्षणाचे ताट पडले आणि हे सगळे कसे, हे याचे संकेत होते, हे आता सारंगच्या डोळ्यासमोर येते. तेवढ्यात आता यावरती सारंग हा त्या शेषनागाकडे बघू लागतो. इकडे आता सावलीला त्या गुंडांनी एका अड्ड्यावर आणलेले असते. अंधारात सावलीला खुर्चीला बांधून ते गुंड ठेवतात. आणि आता सावली मोठमोठ्याने ओरडत असते, मला सोडवा, मला वाचवा. तेवढ्यात आता दरवाजा उघडून ऐश्वर्या तिथे येते. आणि लाईट लावताच आता ऐश्वर्याला बघताच सावलीला सगळ्यात मोठा धक्का बसतो. ऐश्वर्या आता ही स्टाईलमध्ये सावलीसमोर उभा असते. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते, सावली, आजच्या दिवस तू इथेच राहणार आहेस. तुझ्या अन्नपाण्याची व्यवस्था देखील मी इथेच केली. तेवढ्यात ते ऐकून सावली घाबरते. सावली म्हणते की ऐश्वर्या मॅडम, नाही, सारंग सरांच्या जीवाचा प्रश्न आहे, मला जायलाच हवं. असे म्हणत आता सावली उठून जाऊ लागते. ऐश्वर्या आता सावलीला धरते. आणि ऐश्वर्या सावलीला धरून पुन्हा खुर्चीवर बसवते. बोट करत ऐश्वर्या म्हणते, हे बघ, तू इथेच बसायचं. मला माहिती आहे ना, हे व्रत वगैरे करून तू सारंगला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतेस. आणि आता लगेचच ऐश्वर्या म्हणते की निर्जळी व्रत करायला निघाली होतीस ना तू, पण मी तुला शुअरली सांगते, तुझ्या पोटात पाणी गेलंच पाहिजे. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या ही त्या गुंडाला खुणावते. तो गुंड पटकन ऐश्वर्याकडे पाण्याची बॉटल देतो. पाण्याची बॉटल उघडत ऐश्वर्या आता सावलीच्या तोंडात पाणी टाकू लागते. सावलीने तोंड घट्ट मिटलेले असते. सावलीच्या तोंडावर आता ऐश्वर्या पाणी ओतत असते. तर इकडे आता शेषनाग सारंगच्या समोर उभा असतो. आणि फणा काढून आता उभा असताना सारंग त्याला बघतो. पटकन आता सारंग शेषनागाला हात जोडतो आणि म्हणतो, हर हर महादेव. महादेवाला हात जोडत आता सारंग म्हणतो की महादेवा, तू कोणत्याही रूपात इथे येऊन दर्शन देऊ शकतोस. तू सृष्टीचा रक्षण करता आहे आणि त्यामुळेच तू या शेषनागाच्या रूपात मलासुद्धा दर्शन द्यायला आलेला असेल. तेव्हा असंच माझ्या पाठीमागे उभा राहून मला आशीर्वाद दे, असे आता सारंग शेषनागाला बोलतो. आणि लगेचच आता तो शेषनाग सारंगची प्रार्थना ऐकून आता शेजारून सरपटत निघून जातो. तर सारंगने त्याला आता हात जोडलेले असतात. आणि पटकन तो शेषनाग गेल्यानंतर सारंग उठून कारजवळ येऊन कारमध्ये बसून निघून जातो. इकडे आता सावलीच्या तोंडावरती बळजबरीने ऐश्वर्या ही पाणी टाकत असते. आणि आता सगळ्या गुंडांनी सावलीला धरलेलं असतं. आणि तेवढ्यात ऐश्वर्या पाणी टाकत असताना आता सगळी शक्ती एकवटून प्राणपणाला लावत सगळ्या गुंडांना हाताना झटकून आता सावली बाजूला करते. आणि त्या क्षणी आता ऐश्वर्या ही पालथी पडलेली असते. समोरच ऐश्वर्या ही भिंतीला जाऊन आदळते. आणि त्यानंतर आता सावली तिथून पळ काढते. तर ऐश्वर्याला खूप राग येतो. ऐश्वर्या म्हणते, बघताय काय, अरे ती पळून चालली आहे, पकडा तिला. गुंड आता सावलीच्या पाठीमागे लागलेले असतात. तर आता ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता सारंग इकडे मीटिंगमध्ये आलेला असतो. आणि आता तो मॅनेजर म्हणतो की हे बघा, तुम्ही पुण्यातनं आले ना. तेवढ्यात आता सारंग म्हणतो, पुण्यातनं काय म्हणता, पुणे म्हणा, पुणे. तेवढ्यात आता लगेच तो मॅनेजर म्हणतो की अहो, तुम्ही तर नावातच अडून बसता. सारंग म्हणतो की हे बघा, पुण्यामध्ये म्हणजे पुणे ह्या नावामध्ये अस्मिता असते, त्याग असतो. सारंग म्हणतो, चला आता आपण बिझनेसबद्दल बोलूयात. सारंग म्हणतो की मी तुमचं प्रपोजल बघितलंय. आणि सारंग म्हणतो की आम्हालासुद्धा या बिझनेसमध्ये प्रॉफिट आहेच, पण एवढ्या कमी वेळात आणि एवढ्या कमी पैशात एवढा बिझनेस तुम्ही कसा पुढे नेऊ शकणार. तो मॅनेजर म्हणतो, हे बघा, या डीलमध्ये आपल्या दोघांचाही फायदा आहे. आता तुम्ही जे मटेरियल घेताय ना, ते मटेरियल मी तुम्हाला कमी भावात सुद्धा देऊ शकतो. तो मॅनेजर म्हणतो की फक्त एक अडचण आहे, तुम्हाला तुमची प्रोसिजर बदलावी लागेल. सारंग म्हणतो की मला काही कळलं नाहीत, कोणत्या प्रोसिजरबद्दल बोलताय तुम्ही. मॅनेजर म्हणतो, सांगतो ना. मॅनेजर म्हणतो की आम्ही तुम्हाला जे मटेरियल देणार आहोत ना, ते शहरांपेक्षा, त्या शहरातल्या मटेरियलपेक्षा थोडंसं स्वस्त आहे. दिसायला दोघेही एकदम सारखे आहेत आणि फक्त आतून जरा प्रॉब्लेम आहे. तो मॅनेजर म्हणतो, हे बघा, त्या मटेरियलचा इफेक्ट ना कॉस्टमध्ये तुम्हाला अजिबात होणार नाही. बिझनेसमध्ये त्याचा इफेक्ट तर तुम्हाला बिलकुल होणार नाही. त्या मटेरियलचा इफेक्ट 20-25 वर्षानंतर दिसेल. तेव्हा तो मॅनेजर म्हणतो की आता हे मटेरियल घ्या, बिझनेस करा आणि पैसे छापा. सारंग आता इकडे तिकडे बघू लागतो. तर इकडे सावली आता रस्त्यावर येऊन रस्त्यावरून पळत असते. आणि आता
लगेचच रस्त्यावरून पळत असताना गुंडसुद्धा आता सावलीचा पाठलाग करत असतात आणि शिवमंदिराचा रस्ता लागतात जंगलातून, त्या झाडाझुडपातून. सावली आता पुढे शिवमंदिराकडे जात असते, तर इकडे ऐश्वर्या देखील आता त्या गुंडांसोबत सावलीच्या पाठीमागे लागलेले असतात. इकडे आता मॅनेजरचे बोलणे ऐकताच आता सारंग म्हणतो की माझ्या आईने ना हा बिझनेस एका विश्वासाने आणि प्रामाणिकपणाने सुरू केला होता, तेव्हा या बिझनेसमध्ये मी असं काही होऊ देणार नाही. आणि वाडिया शेठ म्हणतो की पत्र्याखाली राहून बिझनेस होत नसतो. आणि ते ऐकता जात असलेला सारंग थांबतो आणि म्हणतो की वाडिया शेठ. सारंग म्हणतो की तुम्ही अजून मराठी माणसाला ओळखलं नाही आहेत वाडिया शेठ. मराठी स्त्रीला आणि मराठी मातीला तुम्ही ओळखलं नाही. मराठी स्त्री जेव्हा कमरेला पदर खोचून उभी राहते ना, तेव्हा ती भल्या भल्यांना आता मागे सारते, असे आता सारंग वाडिया शेठला समजावतो. इकडं आता गुंडांनी आणि ऐश्वर्यानी सावलीचा पाठलाग करण्याचे चालवलेले असते. सगळेजण आता जीव मुठीत घेऊन आता सावलीच्या पाठीमागे लागलेले असतात. तेवढ्यात आता ऐश्वर्या थांबून सगळ्या गुंडांना बोलावते आणि म्हणते की तिला पकडायचं आणि सरळ माझ्याकडे घेऊन यायचं. ऐश्वर्या तिथेच थांबते, तर आता सगळे गुंड आता सावलीच्या पाठीमागे लागतात. आणि सावली आता अनवाणी पायांनी जंगलातून रस्ता सापडत वर पळत असते आणि गुंड आता सावलीच्या पाठीमागे लागलेले असतात. झाडाझुडपातून पायांना काटे टोचत आणि दगडाला पाय आदळत आता सावली ही आता जीव मुठीत घेऊन पळत असते आणि गुंड सावलीच्या पाठीमागे लागलेले असतात. आणि तेवढ्यात आता सावली एका झाडाजवळ उभी राहते आणि झाडाजवळ उभी राहताच वासुदेवाचे बोलणे सावलीला आठवते. वासुदेवाने सांगितलेले असते की हे बघ ताई, तुझ्या सौभाग्यावरती मोठं संकट येणार आहे. आणि ते सगळं आठवून पुन्हा आता काही जरी झालं तरी सारंग सरांना वाचवायचीच असा विचार करून पुन्हा आता थकलेली, चक्कर येत असलेली सावली आता पळू लागते. आणि सावली विचार करते की काही जरी झालं तरी सूर्यास्तापूर्वी अभिषेक हा झालाच पाहिजे. कमरेला पदर खोचून सावली आता वाऱ्याच्या वेगाने मंदिराकडे धाव घेते आणि आता सूर्यास्तापूर्वी अभिषेक करून सारंगचा जीव सावली कशी वाचवणार आणि सावली ही आता कशी सारंगची सावली बनून अस्मी होणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.